नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सकोच्या म्हणजे महापारेषणच्या जाहिरातीविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न बघणार आहोत मित्रांनो की महापारेषणची जाहिरात कधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, म्हणजे नवीन जाहिरात कधी येणार आहे याविषयीची माहिती। त्याचबरोबर आधी अर्ज जर तुम्ही भरला असेल तर परत अर्ज करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे का, म्हणजे परत अर्ज तुम्हाला भरावे लागेल का, याविषयी सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर भरतीची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, कारण मित्रांनो मागच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्यानंतर निवडणुका आल्या, आचारसंहिता लागली, त्यामुळे बरेचशा काही बाबी आहेत त्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आले होते। त्याचबरोबर आता सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका येणार आहे, त्या अनुषंगाने भरतीची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर वयोमर्यादेमध्ये काही बदल असेल काय याविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊ। तर मित्रांनो, सविस्तर आणि विश्वासू अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या चॅनलवरती महावितरण, महापारेषण, महानिर्मिती सारख्या विविध डिपार्टमेंटच्या भरत्यांविषयी महत्त्वाची जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत असतो। बरेचसे व्हिडिओ रोजगार मराठी या चॅनलवरती उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती सोबतच माझगाव डॉक, MIDC, इंडियन ऑइल, BSF, इंडियन आर्मी, भारतीय रेल्वे, इंडियन नेव्ही अशा विविध डिपार्टमेंटच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरत्यांविषयी आपण या ठिकाणी माहिती देत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण आता माहितीकडे वळूया। जसं की मित्रांनो आपण सर्वांना माहितच आहे की महाट्रान्सकोने नुकतंच आपल्याला एक प्रसिद्धीपत्रक उपलब्ध करून दिलं आहे। त्यामध्ये अशी माहिती आहे की कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर व्हेरियस पोस्ट पब्लिश्ड इन रिक्रुटमेंट इयर 2023 अँड 2024, म्हणजे 2023 आणि 2024 या 2 वर्षामध्ये विविध ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यांचं कॅन्सलेशन म्हणजे त्या जाहिराती किंवा त्या भरत्या रद्द करण्यात आलेल्या आहे। अशा अनुषंगाने एक प्रसिद्धीपत्रक महाट्रान्सको मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं। या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, खालील प्रमाणे काही जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, त्याविषयी या ठिकाणी माहिती आहे, आपण एकदा ते जाणून घेऊ। सिरियल नंबर दिलेले आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि त्यामध्ये जाहिरात क्रमांक आपण बघू शकतो आणि त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली आणि कोणत्या पोस्ट करता ही जाहिरात होती या ठिकाणी दिलेलं आहे। तर आपण बघू, जाहिरात क्रमांक 4 2023 4/10/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। त्याचबरोबर जाहिरात क्रमांक 5 ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, जाहिरात क्रमांक 6 डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि जाहिरात क्रमांक 7 असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन आणि असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन। त्याचबरोबर जाहिरात क्रमांक 8 20/11/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। पदांचे नाव होते सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टम मध्ये, टेक्निशियन 1 ट्रान्समिशन सिस्टम आणि टेक्निशियन 2 ट्रान्समिशन सिस्टम। त्याचबरोबर जाहिरात क्रमांक 9 होती 2023 या वर्षातली, दिनांक होती पब्लिश करण्याची 20/11/2023 आणि पदाचं नाव होतं विद्युत सहायक पारेषण कॉन्ट्रॅक्ट बेसिस। आपण आजची जी माहिती बघत आहोत मित्रांनो, विशेषतः विद्युत सहायक या पदाविषयी बघणार आहोत। त्याचबरोबर इतरही जे टेक्निशियन किंवा अधिकारी वर्गातील काही पोस्ट आहे त्यांच्याविषयी सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे जाहिरात क्रमांक 1 2023, पब्लिकेशनची डेट होती 19/1/2024, पदाचे नाव होते असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन इंटरनल नोटिफिकेशन, म्हणजे डिपार्टमेंटल ह्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर दिलेला आहे अनुक्रमांक 8, जाहिरात क्रमांक 2 2024, डेट ऑफ पब्लिकेशन आहे 31 जानेवारी 2024 आणि पदांचे नाव आहे मित्रांनो सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टम इंटरनल नोटिफिकेशन, टेक्निशियन 1 ट्रान्समिशन सिस्टम इंटरनल नोटिफिकेशन आणि टेक्निशियन 2 ट्रान्समिशन सिस्टम इंटरनल नोटिफिकेशन, म्हणजे डिपार्टमेंटल विभागांतर्गत या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। तर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की या अनुक्रमांक 1 ते 8 च्या ज्या जाहिराती आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहे। या सर्वांची माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचली असेलच। याचबरोबर महाट्रान्सकोने या ठिकाणी एक असं म्हटलं होतं की लवकरच आम्ही नवीन जाहिराती प्रसिद्ध करू, तर त्याविषयीची माहिती आहे। आता आपण पुढे जाणून घेऊ की कुठून आपल्याला माहिती मिळालेली आहे, म्हणजे सोर्स काय आहे आणि त्यामध्ये काय काय मुद्दे दिलेले आहे, जसे की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला काही प्रश्न उपस्थित केलेले होते। तर मित्रांनो हा व्हॉट्सअपचा मेसेज आहे, या ठिकाणी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे, कोणत्या तारखेला बैठक झाली, कुणासोबत बैठक झाली, कुणाची बैठक झाली आणि त्यामध्ये काय काय मुद्दे सांगण्यात आलेले आहेत त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू।
तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या चॅनलवरची जे काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो ती चांगली किंवा वाईट अशी न देता ती खरी किंवा खोटी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। कारण माहिती ही माहिती असते, ती फक्त तुमच्यापर्यंत योग्य मार्गाने मिळवून पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। कदाचित एखादी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला उशीर होत असेल, पण त्या माहितीची खात्री किंवा त्या सोर्सची खातरजमा केल्याशिवाय आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वाचू शकतो पारेषण कंपनीची नवीन जाहिरात 8 दिवसामध्ये, असं या ठिकाणी हेडिंग दिलेलं आहे। कोणासोबत बैठक झाली, कोणाची बैठक झाली हे आपण पुढे जाणून घेणार आहोत। या ठिकाणी आपण वाचू शकतो मित्रांनो की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1 व तंत्रज्ञ 2 व विद्युत सहाय्यक या पदांसाठी क्रमांक 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9 थेट व अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती। काही पदाची भरतीची प्रक्रिया परीक्षा घेऊन अंतिम टप्प्यात होती, परंतु महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांक BCC 2024 PRA.KRA 75/16-KA दिनांक आहे 27/2/2024 नुसार ACBC म्हणजे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग यांच्यासाठी 10% आरक्षण लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला। शासन निर्णयामुळे महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाने रिक्त पदांमधील आरक्षणात बदल होत असल्याने भरतीची प्रक्रिया जाहीर प्रकटन दिनांक 14/6/2024 नुसार रद्द केलेली आहे। म्हणजे हा एक विषय तुमच्या लक्षात आला की 27/2/2024 शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी याकरता महापारेषण कंपनीने ज्या जाहिराती प्रसिद्ध केलेल्या होत्या त्या सर्व जाहिराती रद्द केलेल्या आहेत। आता थोड्याच वेळा अगोदर आपण तसं नोटिफिकेशन सुद्धा बघितलेलं आहे। पुढे या ठिकाणी वाचू मित्रांनो, याबाबत आज दिनांक 20/6/2024 रोजी, म्हणजे ही बैठक झालेली होती मित्रांनो 20/6/2024 रोजी, माननीय सुगत गमरे संचालक मानव संसाधन यांची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर उपाध्यक्ष व कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस यांनी भेट घेऊन भरती रद्द करण्याची कारण जाणून घेतली व पुढील प्रक्रिया काय असेल व पुढची जाहिरात किती दिवसात प्रसिद्ध होईल याबाबत विचारणा केली असता त्यांनी खालीलप्रमाणे माहिती संघटनेस उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजे मित्रांनो, जी काही माहिती आपण आता चर्चा करत आहोत किंवा वाचत आहोत याचे सोर्स कुठून आहे हे तुमच्या लक्षात आले असेल आणि या ठिकाणी संघटनेमार्फत जे काही उमेदवार आहे त्यांच्याकरता हा मेसेज उपलब्ध करून दिलेला आहे। तो मेसेज जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचावा याकरता हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर या ठिकाणी काय काय प्रशासनामार्फत सांगण्यात आलेले आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊ। मुद्दा क्रमांक दिलेला आहे 1, 8 दिवसात सुधारित जाहिरात सर्व पदाची प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे येत्या 8 दिवसामध्ये, म्हणजेच ही जी बैठक झालेली आहे ती 20/6/2024 रोजी, म्हणजे 28/6/2024 पर्यंत, म्हणजे पुढील 8 दिवसामध्ये सुधारित जाहिरात म्हणजे जे काही जाहिराती होती त्या जाहिरातीमध्ये बदल करून, म्हणजे ACBCच्या उमेदवारांकरता अर्ज करण्याकरता जी काही मुभा देण्यात येणार आहे किंवा आरक्षणामध्ये जी काही तरतूद करण्यात येणार आहे त्याचा लाभ मिळावा म्हणून येत्या 8 दिवसामध्ये सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्या पण सर्व पदांच्या। पुढे दिलेला मुद्दा क्रमांक 2, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त झालेले पदे भरती प्रक्रियेमध्ये विचारात घेण्यात येईल। म्हणजे मधील या काळामध्ये जी काही पदं रिक्त झालेली आहेत त्या पदांच्या सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये विचार करण्यात येईल असे या ठिकाणी लिहिलेलं आहे। पुढे दिलेला आहे मुद्दा क्रमांक 3, सुधारित जाहिरातीमध्ये सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे SEBC 10% आरक्षणाचा समावेश करून प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे जुन्या जाहिरातीमध्ये काही बदल करण्यात येईल, त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास जो प्रवर्ग आहे SEBC उमेदवार आहे त्यांच्याकरता 10% आरक्षण लागू असणार आहे, त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। पुढे दिलेला मित्रांनो मुद्दा क्रमांक 4, जुन्या सर्व जाहिरातीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरण्यात येईल। एक महत्वाचा प्रश्न होता की ज्या उमेदवारांनी या अगोदर अर्ज सादर केलेले आहेत जुन्या जाहिरातीनुसार, तर त्या उमेदवारांना नवीन अर्ज भरावा लागेल काय? तर या ठिकाणी दिलेले आहे की जुन्या सर्व जाहिरातीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरण्यात येईल, म्हणजेच त्यांना परत अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असं मुद्दा क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे। पुढे दिलेला मित्रांनो मुद्दा क्रमांक 5, ज्यांना ACBC म्हणजे 10% आरक्षणाचा लाभ घ्यावायचा आहे त्यांनी सुधारित जाहिरातीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे। म्हणजे इतर उमेदवार सोडून ज्या उमेदवारांना ACBC आरक्षणाचा 10% लाभ घ्यायचा आहे त्या उमेदवारांना नवीन म्हणजे सुधारित जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज सादर करावा लागेल। पुढे दिलेला आहे मुद्दा क्रमांक 6, थेट भरतीच्या पदासाठीची वयोमर्यादा पूर्वी केलेल्या अर्जाप्रमाणे ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे वयोमर्यादेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही असे या ठिकाणी दिलेले आहे।
तर मित्रांनो, अशा पद्धतीने माहिती ज्या काही संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी भेटायला गेलेले होते त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी ही माहिती उमेदवारांकरता प्रसिद्ध केलेली आहे. तीच आपण आता या ठिकाणी वाचून घेतलेली आहे. पुढे काय दिलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊ मित्रांनो. भरतीची प्रक्रिया विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने व्यवस्थापनास धरण्यात आला. आता आपण सुरुवातीला जशी चर्चा केली की मागील जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली आणि बरीचशी प्रक्रिया ही लांबणीवर पडली. त्याचप्रमाणे महावितरणचे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक या सुद्धा पदांची भरती कोरोना, निवडणुका या सर्व कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आणि त्यांचे सुद्धा बरेचसे मुद्दे पेंडिंग पडलेले होते. 2019 पासून 2024 पर्यंत बऱ्याचशा उमेदवारांचे काही प्रश्न आहेत, ते सुद्धा आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. तर या ठिकाणी काय दिलेले आहे की भरतीची प्रक्रिया विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने व्यवस्थापनात धरण्यात आला. त्यास सकारात्मक प्रतिसाद व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला. महाराष्ट्रात भरती रद्द झाल्याबद्दल जो संभ्रम निर्माण झाला त्या संभ्रम दूर करण्याकरता संघटनेच्या वतीने हा खुलासा करण्यात येत आहे. या भरतीमध्ये कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना प्राधान्य देऊन वयोमर्यादेत सूट द्यावी हा मुद्दा व्यवस्थापनाच्या पुढे मांडण्यात आला. म्हणजे हे मुद्दे संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या समोर मांडण्यात आले. दोन मुद्दे मित्रांनो एकदा परत समजून घ्या. एक मुद्दा आहे की भरतीची प्रक्रिया ही एकतर आचारसंहितेच्या पूर्वी पूर्ण करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा मित्रांनो तो आहे वयोमर्यादेविषयी. बऱ्याचशा कंत्राटी कर्मचारी बांधवांचा असा प्रश्न होता की आम्ही बरेच वर्ष महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहोत, तर आम्हाला वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात यावी. तर संघटनेने या ठिकाणी या भरतीमध्ये कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना प्राधान्य देऊन वयोमर्यादेत सूट द्यावी हा मुद्दा व्यवस्थापनाच्या पुढे मांडण्यात आला. तर याच्यावरती निर्णय काय होते आपल्याला ते बघावे लागतील. ते आपले स्पष्ट होतील मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच, म्हणजे नवीन जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर. तर या ठिकाणी दोन महत्वाचे मुद्दे आहे की एक आहे आचारसंहितेच्या पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करावी. सेकंड मुद्दा आहे वयोमर्यादेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना, आउटसोर्स कर्मचाऱ्यांना सूट द्यावी. या दोन मुद्द्यांनंतर आउटसोर्स किंवा बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांकरता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे मार्कांचा. जसं मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की जुन्या जाहिरातींमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण देण्याचे नमूद केलेले आहे. पण माननीय देवेंद्रजी फडणवीस ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आणि प्रशासनाच्या सुद्धा काही आश्वासनाप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी 5 गुण याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 25 गुण देण्यात येतील असे सांगण्यात आलेले होते. त्याविषयी या ठिकाणी कुठेही आपल्याला मुद्दा दिसत नाही, पण कदाचित या दोन्ही मुद्द्यांपैकी कोणता तरी एक मुद्दा जाहिरातीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एकतर 2 गुण प्रतिवर्षी याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता प्रतिवर्षी 5 गुण याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 25 गुण. या दोनपैकी काय प्रशासन ठरवतं हे आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो हे जे दोन मुद्दे आता बघितले, कधीपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करायची आणि वयोमर्यादेमध्ये शिथिलता, या दोन गोष्टी संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या समोर मांडण्यात आल्या. त्याविषयी काय निर्णय होतो हे आपल्याला बघावं लागेल. खाली या ठिकाणी दिलेले मित्रांनो टिप, याच धर्तीवरती महानिर्मिती व महावितरण कंपनीमध्ये सुद्धा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे महत्वाचा, म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही समजून घ्या. 20 जून 2024 ही विद्युत सहाय्यक या पदाकरताची अर्ज करण्याची अंतिम तारीख होती महावितरणची आणि ही बैठक सुद्धा झाली आहे 20/6 म्हणजे 20 जून 2024 रोजी. आणि या महापारेषणच्या ज्या काही जाहिराती किंवा ज्या काही भरतीच्या जाहिराती रद्द करण्यात आलेल्या आहे आणि नवीन पद्धतीने जशा जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने महावितरण आणि महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली जी जाहिरात आहे त्याची भरती किंवा येऊ घातलेल्या ज्या भरत्या आहे त्या महाट्रान्सकोच्या धर्तीवरतीच, म्हणजे महाट्रान्सकोची जशी जाहिरात प्रसिद्ध होईल त्याचप्रमाणे ती सुद्धा पूर्ण करण्यात येईल असं आपण समजू शकतो. आता आपल्याला काही दिवस वाट बघावं लागेल, जेव्हा महाट्रान्सकोची जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानुसारच महावितरण आणि महानिर्मिती या दोन कंपन्यांमध्ये काय काय बदल करून नवीन जाहिराती प्रसिद्ध होतील हे सुद्धा आपण आता काही दिवसांमध्ये समजून घेऊ. तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा मेसेज होता. साहजिकच आपण सर्वांच्या काही प्रश्नांना उत्तर या ठिकाणून मिळालं असेल अशी आशा करतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. धन्यवाद.